नमस्कार. तर परत एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत डोलगॅनो कॉफी, जी कोरोनामध्ये खूप फेमस होती. सो मी आता विचार केला की आपण बनवूया डोलगॅनो कॉफी. तर त्याच्यासाठी खूप थोडे इन्ग्रेडियंट्स आहेत तुम्हाला. मेन गोष्ट कॉफी पाहिजे, साखर, पाणी आणि तुमच्याकडे जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर ब्लेंडर किंवा तुम्ही हाताने पण असं फेटू शकता, पण त्यासाठी खूप वेळ लागतो, हात जाईल तुमचा अक्षरशः, इतकं लागतं. सो ब्लेंडर इम्पॉर्टंट आहे. तुम्ही किंवा ह्यानी पण करू शकता, चमच्यानी वगैरे, नुसतं तुम्हाला असं ब्लेंड करायचं त्याला, बाकी काही नाही. सो एवढेच इन्ग्रेडियंट्स लागणार आहे. सो आपण इन्ग्रेडियंट्स घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल मी घेते कॉफी. असं काही नाही, कोणती पण कॉफी तुम्ही यूज करू शकता. आता इथे माझ्याकडे नेसकॉफी आहे, कोणतीही कॉफी तुम्ही यूज करू शकता. आणि एक आपल्याला बाउल लागणार आहे, तो कोणताही चालेल, फक्त आपल्याला त्याच्यामध्ये ब्लेंड करायचंय. सो हा मी बाउल घेतलाय काचेचा. हा बाउल. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं ते म्हणजे थोडीशी लाईट नाही आहे ना. सो इथे एक आपण बाउल घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे. थोडीशी साखर, थोडीशी म्हणजे टाका जेवढी पाहिजे, कारण तोपर्यंत तुमचं ते हे होणार नाही, पेस्ट तयार नाही होणार चांगली. मेन इन्ग्रेडियंट्स कॉफी. सो कॉफी पण तुम्हाला थोडीशी टाकायची आहे. ॲज यू विश, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी टाकू शकता. तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे तेवढं. मी एवढी टाकते कारण की कॉफी शिवाय तर काय नाही होणार. मी 2 टेबलस्पून धरा तेवढी टाकली. ठीक आहे. कॉफी नंतर आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे एकदम थोडंसं, म्हणजे फक्त ते पाणी 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 झालं पाहिजे तेवढं. बघा मी टाकते माझ्या अंदाजाने. ठीक आहे. सो मी एवढं टाकलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही आता मी तुम्हाला मग सांगितलं जसं चमच्याने सुद्धा फेटू शकता, लाईक असं. पण ह्याच्यासाठी खूप वेळ लागतो, खूप म्हणजे खूप वेळ लागतो. तर त्यासाठी मी घेणार आहे ब्लेंडर. सो हे आहे ते ब्लेंडर. तर तेच म्हणतात का बघू दे मला पहिलं. आणि तेच म्हणतो बघा आता काय म्हणतात. सो आता आपण चालू करूया. त्याला जॉईन कसं करायचं सांगते. हे फक्त काही नाही, याच्यात फिट करायचं आहे. आणि हे जे आहे ते ह्याच्यातून आपण कणिक पण मळू शकतो, पण आम्ही नाही मळत ह्यानी, म्हणजे त्याच्यासाठी. आतापर्यंत येते का बघते ते, नाही तर मग आपल्याला तिकडं करावं लागेल, इकडंच करावं लागेल. ही आहे ती कॉफी आपण घेतलेली आहे आणि हे पण आपण फिट करून घेतलंय. ॲक्च्युली मला एकच लावायला पाहिजे होतं, कारण की खूप मोठं होईल आहे. इट्स ओके, बुक कसं होते. गाईज लाईटच नाही आहे. आता हे सामान आपल्याला घ्यावं लागणार आहे आतमध्ये, कारण की इथं इन्व्हर्टरचं कनेक्शन नाही आहे ॲक्च्युली, फक्त लाईट आणि फॅनला आहे. सो आपण आत जाऊ, चला. आता सगळं सेटअप आपण हॉलमध्ये आणलेलं आहे,
कारण की ही नेट नाही म्हणते, सॉरी काय काय ग, लाईट नाही आहे. तुम्ही बघू शकता मोबाईलचा असर किती आहे इथं कनेक्शन. सो त्यासाठी आपण आणलेलं आहे हॉलमध्ये. बरं हां ठीक आहे, चला ह्याच्यावर बसू मी. त्याच्यावर बसल्यावर दिसत नाही. बरं चालतंय. हा दिसते. खरं सांग मम्मी, खरं सांग. चालतंय ठीक आहे. आता आपण ह्याला ग्राइंड करूया. टीव्ही नाही ना बंद पडणार. होत नाही ते तर दिसतंय का? सो आता आपण एक काढूया. फक्त इथं प्रेस करायचं असतं आणि ते निघतं आपोआप. निघलं. सो आता आपण हे घेऊन जाऊया किचनमध्ये. ओ माय गॉड. हे आता आपण दहीलाच टाकू. ह्याला काय होतं ग्लास घेऊया किंवा तुम्ही कप पण घेऊ शकता, पण ग्लासमध्ये छान सव. तर त्यासाठी ग्लास कुल्हड घेऊ का? बरं ठीक आहे. मम्मीची फरमाईश आहे कुल्हड घेऊया. कुल्हड घेऊया. कुल्हड. सो आम्ही 4 जण आहे, सो त्यासाठी 4 कुल्हड. काही ना, आता खूप सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला सांगते. आणि तर 4 कप घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला ऍड करायचं आहे ते म्हणजे हे, म्हणजे असं थर लावायचं आहे. ॲज लाईक चमचा कुठे गेला ग मी घेतलेला. हां, तर आपल्याला थर लावायचं आहे. सो पहिल्यांदा थोडंसं टाकायचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवू का कसं. हे अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे, एकदम अशी बटर सारखी टाईप. बटरपेक्षा थोडीशी ही होते, पण ठीक आहे, बटर सारखीच एकदम. पीनट बटर टाईप दिसलं पाहिजे ते. सो 1 चमचा अगोदर टाकून घ्यायचं आहे. हे आपल्या साध्या कपपेक्षा पण छान लागते. ठीक आहे, जे कॉफी लवर आहेत त्यांच्यासाठी. आणि आता आपल्याला थंड दूध ऍड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यात दूध आहे त्यामुळे मला करता येणार नाही, त्यामुळे मी ग्लासमध्ये घेते पहिल्यांदा. ठीक आहे, आता आपण ह्याच्यात दूध ओतलेलं आहे आणि ते कसं दिसतं मी परत दाखवते. सो अजून थोडं थोडं ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे डोलगॅनो. मला हे माहित नाही, याला डोलगॅनो का नाव म्हणजे काय माहिती, पण हे मला एवढंच माहिती आहे की कोरोनामध्ये जो खूप रील्स वगैरे येतात, आम्ही तेव्हाच ट्राय केलं होतं ह्याला. सो आता माझ्या अचानक डोक्यात आलं की आपण आता पण ह्याला ट्राय करूया आणि बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया. मेन गोष्ट हे आम्हाला कमी पडलेलं आहे. सो इट्स ओके, काही नाही, हरकत नाही एवढं. ठीक आहे, आणि इतकं सुंदर दिसतंय मी मला दाखवते. 1 मिनिट.
जरा थोडासा शेप देऊया आपण. आणि तुम्ही त्याच्यामध्ये चॉकलेट सिरप पण ॲड करू शकता. सो दाखवते, 1 मिनिट. चॉकलेट सिरप खरं चॉकलेट सिरप ॲक्च्युली फ्रीजमध्ये ठेवलं आहे ना, त्यामुळे ते कडक झालं असेल. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा असं करून घ्या. थांबा. मी एक शेप तयार करते, ठीक आहे? 1 मिनिट तुमच्यासाठी. आणि इथं काय करूया, वायटी म्हणजे काय? यूट्यूब. माहित नाही मला जमेल का नाही, पण आय विल ट्राय. वाय आणि टी. सगळ्यात आवडती गोष्ट ही माझी. निघे नाही. गाईज इतकं थंड झालंय ना, निघून यातून बाहेर. मी काही केलं तर आता मी दाखवते, हसाल, ठीक आहे? एक आहे ते नुसतं असं केले, एक आहे ते तुमच्यासाठी दिल, एक आहे ते वायटी म्हणजे यूट्यूब, एक आहे ते यस म्हणजे ते माझ्यासाठी माझं, ठीक आहे? सो हे आपलं रेडी आहे आणि आता आपण देऊ. हे आपण पहिल्यांदा सर्व करूया आपल्या जजेसना, जे खूप आतुरतेने मगापासून वाट बघतायत, व्हिडिओमुळे थांबलेले आहेत, ठीक आहे? सो चला देऊयात आपण. आता आपण माझं वाटलं उचलते. छान झाले.